राज्यकर्त्यांना सातत्याने हा विसर पडला की महाराष्ट्रामध्ये शहरं देखील आहेत, शहरांमध्ये लोक राहतात, शहरांमधल्या लोकांच्याही काही गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार पिण्याचं पाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या ज्या गरजा आहेत या गरजांचं नियोजन करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। याचा विचारच झाला नाही। परिणाम काय झाला बघा, मोठ्या प्रमाणात गेल्या 70-80 वर्षांमध्ये शहरीकरण झालं। अंबरनाथ सारखं शहर जे छोटं शहर होतं आज जरी नगरपालिका असली तरी आता महानगरपालिके एवढं मोठं हे शहर व्हायला लागलेलं आहे। अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली। लोकसंख्या वाढल्यामुळे प्रश्न निर्माण झाले, कारण इतके लोक जर शहरात राहायला लागले तर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पडते, मग पाण्याची टंचाई निर्माण झाली। लोक राहायला आले तर घनकचरा मोठ्या प्रमाणात जमा व्हायला लागला। मग शहरांमध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायला लागले। कचऱ्यावर कुठलाही त्या ठिकाणी प्रक्रिया होत नसल्यामुळे सगळीकडे वास कचऱ्याचे ढीग त्याच्यावर मच्छर डास अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळाली। शहर वाढत गेलं, जसं वाढलं तसं त्या ठिकाणी सगळं सांडपाणी काढण्याकरता शौचाचं पाणी काढण्याकरता नाल्या तयार झाल्या। नाल्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं। तेच पाणी कुठेतरी आपल्या जमिनीमध्ये जाऊन आपल्या जमिनीचं आपल्या नदीचं आपल्या नाल्यांचं आपल्या ओढ्यांचं आपल्या खाड्यांचं त्या ठिकाणी होणारं प्रदूषण अशा पद्धतीनं हे संपूर्ण शहरी जीवन कुठेतरी प्रदूषणाकडे जायला लागलं, कारण कोणीच शहरांकडे लक्ष दिलं नाही। शहरात लोक राहतात त्यांचं नियोजन केलं पाहिजे ही मानसिकताच नव्हती। पण मला सांगताना आनंद वाटतो की 2014ला ज्यावेळी देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं, मोदीजींनी पहिल्यांदा ही गोष्ट एक्नॉलेज केली आणि सांगितलं की भारत हा जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो। गावाचाही विकास करावा लागेल आणि शहरांचाही विकास करावा लागेल। गरीब माणसाला जिथे जागा मिळाली तो राहायला लागला, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या आणि म्हणून मोदीजींनी या प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि पहिल्यांदा शहरांकरता स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, त्यानंतर स्वच्छ भारत योजना शहरी अशा वेगवेगळ्या योजना तयार करून हजारो कोटी रुपये हे शहरांना पहिल्यांदा देणं सुरू केलं। भारत सरकारने शहरांकरता केलेलं हे 7 दशकातलं पहिलं सगळ्यात मोठं नियोजन होतं आणि त्यामुळे हळूहळू शहरं देखील बदलायला लागली।